सकाळपासून बरेच लेक्चर झाले. नाही ठीक आहे. नाही बरोबर. आवाज येतोय ना? नेहमीप्रमाणे क्लास सुरू झालं की पहिलं वाक्य आवाज येतोय ना आणि व्हिडिओ क्लिअर आहे ना? येतोय आवाज? सगळ्यांचे लेक्चर झाले म्हटलं आपण पण थोडंसं बोललं पाहिजे, बरोबर आहे की नाही? मग म्हटलं आपण धनयोग या विषयावर थोडंसं बोलूया. आणि मी ठरवलं आणि मला संधी मिळाली, कारण या 2 ते 3 या काळामध्ये डॉक्टर मंगळे सरांचं लेक्चर होतं. त्यांनी मला बुधवारी फोन केला की मला अचानक काही कामानिमित्त जमणार नाही. म्हटलं अरे वा, मला संधी मिळाली. मागच्या वर्षी पण असंच झालं, त्याच्या मागच्या वर्षी पण असंच झालं. 2 वर्ष मला बोलायला संधीच मिळाली नाही. म्हणून आज म्हटलं थोडंसं धनयोग आणि त्याचे उपाय याच्यावर आपण थोडंसं बोलूया. धनयोग, कुंडलीचं द्वितीय स्थान. धन म्हणजे पैसा. आणि आजकाल आपण जर म्हटलं तर पैसा हे सर्वस्व झालं आहे असं आपण म्हणू शकतो. कारण पैशाशिवाय काहीही होऊ शकत नाही, काहीच नाही. सगळ्यांना माहिती आहे. पैसा असेल तर आपण सगळ्या गोष्टी घेऊ शकतो, जवळजवळ जीवनात लागणाऱ्या 90% गोष्टी. खोटं वाटत असेल तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टींची यादी करा. त्यातली कुठली गोष्ट आपल्याला फुकट मिळते हे बघा, तुमच्या लक्षात येईल. सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण पैशाने विकत घेतो. म्हणजे आपल्याकडे आपण म्हणतो की मूलभूत गरजा कोणत्या आहे? अन्न, वस्त्र, निवारा आणि आता इंटरनेट. या 4 गोष्टी. या 4ही गोष्टींसाठी आपल्याला काय लागतं तर पैसे लागतात. मग हे पैसे आपण कुठून पाहतो? तर हे पैसे आपण पाहतो द्वितीय स्थानातून. कुंडलीमध्ये जो अर्थत्रिकोण आहे त्या अर्थत्रिकोणामध्ये द्वितीय स्थान, षष्ठ स्थान आणि दशम स्थान या 3 स्थानांचं महत्त्व आहे. जेव्हा या 3 स्थानांमध्ये जास्तीत जास्त ग्रह आपल्याला दिसतात कुंडलीमध्ये, त्यावेळेला असा माणूस पैसा कमवणारा, ज्याच्याकडे जास्त पैसे आहे किंवा श्रीमंत किंवा पैशाच्या मागे लागलेला, अशा सगळ्या गोष्टी करणारा तो त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतो. आणि याच्यामध्ये सर्वात पुढचं जे स्थान आहे, तर जे सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे लाभस्थान. म्हणजे द्वितीय स्थानातून आपण काय करतो तर मर्यादित पैसा पाहतो. म्हणजे महिन्याला 50,000 रुपयाची गरज आहे, ते 50,000 रुपये आपल्याला मिळत आहेत. ज्याला कोणाला पाहिजे त्याला, कोणाला ₹1,00,000 लागत असतील तर ₹1,00,000. महिन्याची जेवढी गरज आहे तेवढे पैसे मिळतात. हे द्वितीय स्थान. षष्ठ स्थान म्हणजे काय तर त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे 50,000 लागत आहे, ₹1,00,000 मिळतात. आणि लाभस्थान म्हणजे त्याच्याही पुढचं, महिन्याला 50,000 पाहिजे पण ₹10,00,000 मिळत आहेत, एवढं जास्त पैसे देणारं हे लाभस्थान आहे. म्हणजे कुंडलीतलं 2, 6, 10 आणि 11 या सगळ्या स्थानांचा जर चांगला संबंध असेल तर अशा लोकांना आयुष्यामध्ये भरपूर पैसा मिळालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यातल्या त्यात विशेषतः 2 आणि 11 हे भाव जर आपल्याला बघायला मिळालं कुंडलीमध्ये द्वितीय षष्ठात आहे, द्वितीय लाभात आहे, तर अशा माणसांकडे भरपूर पैसा असलेला आपल्याला बघायला मिळतो. विशेषतः धनेश लाभात असेल तर अशा माणसांकडे भरपूर पैसा असतो. त्यानंतर कुंडलीमध्ये द्वितीयामध्ये गुरु असेल, द्वितीयामध्ये शुक्र असेल तर अशा वेळेला सुद्धा भरपूर पैसा मिळताना आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे द्वितीयात गुरु असण्यापेक्षा द्वितीयात शुक्र असेल तर पैसा जास्त बघायला मिळतो. त्याचं कारण गुरुकडे तत्त्वज्ञान असतं. या गोष्टी चांगल्या, त्या गोष्टीची वाईट, इकडनं काय म्हणूया आपण
की चांगल्या मार्गाचे पैसे, वाईट मार्गाचे पैसे, असं तत्त्वज्ञान असतं. शुक्राकडे तत्त्वज्ञान नाही. शुक्र काय म्हणतो, पैसा हा पैसा, मग तो कोणत्याही मार्गाने आलं तरी चालेल. म्हणजे ते अजिबात हिशोब ठेवत नाही, टॅक्स देत नाही, अशा अनेक गोष्टी करतात, पैसा जास्तीत जास्त साचवतात. आणि द्वितीयात आणि लाभात गुरु असलेल्या लोकांकडे इतका पैसा असतो. समजा तुम्हाला एखादा माणूस भेटला, त्याच्या द्वितीयात गुरु आहे आणि लाभात गुरु आहे, आणि द्वितीयात शुक्र किंवा लाभात शुक्र आहे, आणि तो म्हणाला पैसे नाही, पैशाचे प्रॉब्लेम येतं, समजायचं हा खोटं बोलतोय. त्याच्याकडे एवढा पैसा असतो, नाही तर मग त्याची महादशा अष्टम किंवा व्यवस्थानाशी संबंधित असते, तरच तो कुठेतरी थोडेसे पैसे कमी होतात. नाही तर इतर वेळेला भरपूर पैसे त्याच्याकडे असलेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे हे आपल्याला धनयोगाच्या दृष्टीने बघायला मिळतं. आणि आपले सगळे जे राजयोग आहे ना, ते सगळे राजयोग एक प्रकारचे धनयोग आहे. राजयोग म्हटलं ते चांगला योग, राजाचा योग. मग कुठल्या राजाकडे पैसे नसतील? राजा म्हटलं त्याच्याकडे पैसे असणारच. त्यामुळे तो धनयोगसुद्धा महत्त्वाचा आहे. सगळ्या प्रकारचे राजयोग हे एक प्रकारचे धनयोग आहे. आता सगळ्यांना पैसे मिळतात असं नाही. काही लोकांना जर कमी मिळाले तर त्यांना ते वाढवायचे असतात, त्याच्यासाठी उपाय पाहिजे असतात. ज्याच्याकडे पैसे जास्त आहेत त्याला पण उपाय पाहिजे असतात, त्याला पण पैसा वाढवायचा असतो. ज्याच्याकडे कमी असतात त्याला तर पाहिजेच असतात. म्हणून आपण काही ठराविक उपाय पाहू. ते उपाय पाहिजे तर तुम्ही लिहून घ्या किंवा हे लेक्चर मी नंतर यूट्यूबवर टाकेलच. पहिला उपाय म्हणजे नवनाथाची पोथी. नवनाथ भक्तिसागर ही जी पोथी आहे, या पोथीचा जो दुसरा अध्याय आहे तो गुरुवारी सुरुवात करायचा आणि रोज वाचायचा, रोज सकाळी. दुसरं काहीच करायचं नाही. रोज सकाळी उठून एवढाच उपाय करायचा आणि मग आपल्या कामाला सुरुवात करायची. ना 3 महिने 4 महिने असं सांगितलं. ते म्हणे अध्याय वाचलं की पैसे येतात, म्हणून ते अध्याय वाचत राहतात. हा एक उत्तम उपाय आहे, म्हणून तो 1 नंबरला घेतला आहे. त्याच्यानंतर वर्षातून कमीत कमी एकदा आपल्या कुलस्वामिनीला गेलं पाहिजे, तिथे अभिषेक केला पाहिजे, पूजन केलं पाहिजे. त्याच्यानंतर ओम कुलस्वामिन्यै नमः या मंत्राचा रोज किमान 108 वेळा जप केला पाहिजे. आणखी एक चांगला उपाय आहे, खूप सोपा उपाय. आपल्या जवळ जे देवीचं मंदिर असतं त्या देवीच्या मंदिरामध्ये रोज संध्याकाळी जाऊन कापूर लावायचं. एवढंच करायचं, बाकी काहीच करायचं नाही. फक्त जायचं, कापूर लावायचं, पैसे मिळावे म्हणून प्रार्थना करायची, ही गोष्ट त्या ठिकाणी करायची. त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र वाचायचं, विष्णू उपासना करायची, कारण जिथे विष्णू तिथे लक्ष्मी येतेच. त्यामुळे हा सुद्धा एक उत्तम उपाय आहे. श्रीयंत्राची स्थापना आपल्याला करायची आहे. आणि दिवाळीत आपण जसं लक्ष्मीपूजन करतो तसं दर अमावस्येला करायचं. प्रत्येक अमावस्येला लक्ष्मीचं पूजन करायचं आणि लाह्या बत्ताशाचा नैवेद्य दाखवायचा. दिवाळीत करतो तशी फक्त पूजा करायची, फटाके वाजवायला बाहेर जायचं नाही, फक्त पूजा करायची दर अमावस्येला. त्याच्यानंतर दक्षिणेकडची भिंत असते आपली, त्याच्यावरती काय करायचं, मोरपीस लावायचं. त्याच्यानंतर घरातून बाहेर पडताना खिशामध्ये थोडेसे पैसे ठेवायचे आणि मगच पळायचं. काय होतं, आजकाल सगळ्यांकडे मोबाईल आहे, फोनपे आहे, भीम ॲप आहे, म्हणून बरेच लोक पैसे बरोबर ठेवत नाही. असं करायचं नाही. आपल्याकडे पाकिट असलं पाहिजे, त्या पाकिटात पैसे असले पाहिजे, आपण ठेवलेच पाहिजे, हे करायचं. त्याच्यानंतर दर पौर्णिमेला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा. त्याच्यानंतर काही व्रतं आपण पाहतो, जसं मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतील, वैभव लक्ष्मीचं व्रत असेल, हे व्रतं करायची. आणि एक आणखीन असा एक उपाय म्हणा किंवा आपली विचार करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये थोडा बदल करून असं समजायचं की आपल्याकडे भरपूर पैसा आहे. एक विशिष्ट रक्कम आपल्या डोक्यामध्ये ठेवायची की ही रक्कम आपल्याकडे आहे, जेवढी आपल्याला पाहिजे असेल तेवढी रक्कम. हा एक खूप चांगला उपाय आहे. म्हणजे हे डोक्यात ठेवलं की काय होतं की त्या विचारांमुळे आपण आपोआप कामाला लागतो, आपल्याला पैसे येत राहतात. याच्यावरती हे जर कोणाला हा उपाय सांगितला ना तर काही लोक आपल्याला असे भेटतात
की जे म्हणतात असं विचार करून कुठे पैसे येतात का. मग त्यांना सांगायचं तुमचा हा विचार आहे म्हणूनच तुमच्याकडे पैसे घेत नाही. सिंपल गोष्ट आहे. तुम्ही विचार कराल तसं मिळतं. आपल्याकडे म्हटलेलं आहे संस्कृतमध्ये, वचने किम दरिद्रता. बोलताना तर चांगलं बोला, की माझ्याकडे पैसे येतील हे म्हणा. काही लोक आपल्याला भेटतात की जे सारखे म्हणत असतात माझं कर्ज वाढलं, कर्ज वाढलं, कर्ज वाढलं. मग ते कर्जच वाढत जातं. तिथे काय करायचं, माझ्याकडे पैसे आले, पैसे आले असं म्हणायचं. कुंडलीमध्ये ज्यांचा चंद्र बिघडलेला असतो ना, ते लोक निगेटिव्ह विचार करतात. मग आपण ठरवायचं आपले विचार कसे आहे, चांगले आहे की निगेटिव्ह आहे. आणि त्याच्यानुसार आपल्याला कळेल की आपला चंद्र कसा आहे. जर बिघडलेला आहे असं जाणवलं तर आजपासून चांगला विचार करायला सुरुवात करा. त्याच्यानंतर दर शनिवारी दक्षिणमुखी मारुतीच्या पायाजवळ एक लवंग व्हायचं. शुक्रवारी संध्याकाळी बालाजीची आरती करायची घरामध्ये. बालाजीचे शुक्रवार असतात, त्याचे उपास केले तरी चालेल, किंवा 11 शुक्रवार बालाजीची आरती करायची व्यंकटेशाची. गुरुपुष्यामृत योगावरती कमीत कमी 1 ग्रॅम तरी सोनं घ्यायचं. गुरुपुष्यामृत योगावर केलेली गोष्ट पुन्हा पुन्हा घडते. म्हणजे गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही जर 1 ग्रॅम सोनं घेतलं तर पुढच्या गुरुपुष्यामृत योगावर पुन्हा असा योग येईल की तुम्ही परत 1 ग्रॅम सोनं घ्याल, कदाचित जास्त घ्याल. ते गुरुपुष्यामृत योगाचं काय वैशिष्ट्य आहे की त्याच्यावर एकदा केलेली गोष्ट पुन्हा पुन्हा केली जाते किंवा पुन्हा पुन्हा होते. म्हणून ते लग्नासाठी वर्ज्य आहे तो योग. कळलं का वर्ज्य काय आहे. त्याच्यावर एक लग्न केलं तर पुढच्या गुरु दुसरं थांब. म्हणून ते वर्ज्य आहे, बाकी काही नाही. त्याच्यानंतर पुढे ओम लक्ष्मी नारायण महा 108 वेळा जप करायचा. आणि एक छोटासा उपाय आहे, उपाय म्हणण्यापेक्षा एक कृती आहे की ज्या दिवशी पैसे येतात त्या दिवशी ते देवापुढे ठेवून द्यायचे, त्या दिवशी खर्च करायचे नाही, आणि दुसऱ्या दिवशी ते खर्च करायला घ्यायचे. ही गोष्ट पण आहे. शनिवारच्या दिवशी संध्याकाळी काळे उडीद जरी उतरवून टाकले, काळे तीळ जरी उतरवून टाकले तरीसुद्धा हे होऊ शकतं. शनिवारच्या दिवशी मारुतीला केवड्याचं अत्तर लावायचं. नख मंगळवारी कापायचे, त्याची पुडी करायची आणि मग फेकून द्यायचे. आणि एक लक्ष्मीचा फोटो आणायचा आपल्या घरात पूजेसाठी की ज्याच्या 2 बाजूला हत्ती आहे आणि त्याचं पूजन करायचं आहे. तर अशा प्रकारे हे काही उपाय मी सांगितलेले आहे, ते तुम्ही पण करू शकता. आणि तुमच्याकडे जे जे जातक येतील प्रश्न घेऊन त्यांनासुद्धा उपाय म्हणून तुम्ही हे उपाय देऊ शकता. धन्यवाद. आभारी आहोत.